नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ नसेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अहिल्यादेवी किर्लोस्करने चक्क आता पारू आणि मारुतीला घराच्या बाहेर काढलेला आहे, पण याच्या पाठीमागे नेमकं काय कारण आहे चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। पारू आणि मारुतीला त्या घराच्या बाहेर काढण्यासाठी सगळ्यात मोठा प्रयत्न म्हणजे ही नालायक दामिनी करत असते, कारण की दामिनीला वाटत असतं की ह्या भिकारड्या पारूला किती दिवस ह्या घरामध्ये ठेवायचं, कारण की कधी ना कधी तिला ह्या घराच्या बाहेर मला काढायचंच आहे, त्याच्यामुळे मी आता हिला काढणारच। त्यासाठी आता पारू विरुद्ध जेवढे काही पुरावे असतात ते सगळे काही ही दामिनी गोळा करत असते आणि म्हणते की लवकरात लवकर हिला मी ह्या घराच्या बाहेर काढून टाकेल, जेणेकरून अहिल्यादेवी किर्लोस्कर समोर देखील हिचा खरा चेहरा येईल आणि त्यावेळेस मात्र मला कोणी देखील अडवू शकत नाही। तर घडतं तसंच काय मित्रांनो, कारण की ही दामिनी पारूला आता खूप मोठ्या जाळ्यामध्ये अडकवायचा प्रयत्न करत असते, कारण की चक्क ते पण अहिल्यादेवी किर्लोस्करच्या विरोधात जाऊन। पण आता पारू देखील खूप हुशार असते हे तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे। तरी देखील या दामिनीच्या हाती पारू अजिबात देखील लागत नाही, परंतु ही दामिनी सगळे काही पारू विरुद्धचे जेवढे काही पुरावे असतात, म्हणजेच पारूच्या गळ्यामध्ये जे काही मंगळसूत्र असतं याचं देखील सत्य आता दामिनीला कळतं। त्यावेळेस मात्र आता सगळं काही सत्य उघडकीस येणार। तर अहिल्यादेवी किर्लोस्करला ही दामिनी म्हणते की आदित्यच्या नावाचं पारू अजून देखील मंगळसूत्र घालते। तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते। तर त्यावेळेस मात्र अहिल्यादेवी किर्लोस्कर सगळ्यांना एकत्र बोलून सगळ्यांसमोर पारूला विचारते की तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे काय, पण त्यावेळेस मात्र पारू काही देखील बोलत नाही आणि ही दामिनी जाऊन सगळ्यांसमोर ते मंगळसूत्र काढून दाखवते। तर हे सगळं पाहून सगळ्यांना धक्का बसतो। तर त्या ठिकाणी मारुती देखील येतो आणि अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणते की हे मंगळसूत्र कोणाचं आहे आणि कोणी हे तुझ्या गळ्यामध्ये घातलंय हे प्लीज सगळ्यांसमोर सांगून टाक। तर त्यावेळेस मात्र आता ही दामिनी सगळ्यांना म्हणते की अहो वहिनी, मी आहे ना, मी सांगते, हे मंगळसूत्र आपल्या आदित्यने ह्या भिकारड्या पारूच्या गळ्यामध्ये घातलेलं होतं। लग्नाचं ॲड शूट होतं ना खोटं खोटं, ते पारूने खरं मानलेलं आहे आणि गळ्यामध्ये घालून देखील वावरत आहे। तर आता एवढं मोठं सत्य सगळ्यांसमोर उघडकीस आल्याच्या नंतर पारू सगळ्यांची माफी मागत असते, परंतु अहिल्यादेवी किर्लोस्करचा विश्वासघात झाल्यामुळे तिला खूप राग येतो। तर अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणतात की तू माझी माफी मागावी असं तू वागलीस नाही, कारण की तू एवढं मोठं चुकीचं कृत्य करून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे मी काय बोलू तुला, कारण की तू असं माझ्या मुलांकडून आणि माझ्याकडून अपेक्षा ठेवतील असं मला स्वप्नात देखील वाटलेलं नव्हतं। तर त्या ठिकाणी आदित्य येऊन सगळ्यांसमोर पारूच्या वतीने माफी मागत असतो, म्हणतो की पारूकडून ती चूक झाली असेल, प्लीज तिला माफ करा। पण त्यावेळेस मात्र आता सगळ्यांसमोर ही दामिनी म्हणते की वहिनी, हिला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढा, कारण की माझ्याकडून कोणती देखील छोटी चूक झाली तरी तुम्ही मला घराच्या बाहेर काढलं होतं। तर हिला एवढी मोठा गुन्हा केला, हिने चक्क आपल्या आदित्य बरोबर असं केलं, त्याच्यामुळे हिला तुम्ही घराच्या बाहेर काढा। त्या ठिकाणीच मारुती येऊन देखील माफी मागत असतो, परंतु मित्रांनो अहिल्यादेवी किर्लोस्कर देखील खूप चिडलेले असते, त्याच्यामुळे म्हणते की आतापासून माझ्या घरामध्ये तुम्हाला या ठिकाणी कोणता देखील थारा नाही। त्यावेळेस मात्र आता पारू आणि मारुती हे दोघेजण देखील निघून जाणार। तर आदित्य त्यांना अडवतो आणि म्हणतो की थांबा, तुमच्या यामध्ये काही देखील चूक नाही, तुम्ही कुठे देखील जायचं नाही। तर असं काही तुम्हाला पुढील भागांमध्ये पाहायला भेटेल। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, अहिल्यादेवी किर्लोस्कर आपल्या पारू आणि आदित्यचं लग्न होऊन देईल का नाही, प्लीज हे कमेंट करून सांगायला विसरू नका। भेटूया पुढील अपडेटमध्ये, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।